करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यांच्याबरोबर जे प्रमुख लोक आहेत, सुरेश गलांडेजी आहेत, कोंडरामजी हुंडे आहेत, भैयासाहेबजी हुंडे आहेत, हिम्मतराव धुमाळ आहे, दिगंबर शिंदे आहेत. डाव्या बाजूने वरती या. बाबासाहेब काळे आहेत. प्रवेश घेऊन आपण खाली उतरायचं या बाजूने उपकरण घेऊन. दत्तात्रय पाटील आहेत, दत्तात्रय नाईक आहेत, मयूर पटारे आहेत, बाबासाहेब आदी संचालक आहेत. ऍडव्होकेट सुभाष चौधरी, सोन्याबाबू शिंदे, सोपनराव राऊत, पूजा हरी शिंदे, जमशेदजी पटेल, रोहन डावकर पाटील, नाना पाटील, संकेत संचिती, दशरथ पिसे, दीपक नवभिरे, गणेश छल्लोरे, महेश पटारे, ऍडव्होकेट मिलिंद गायकवाड, भाऊसाहेब हळनोर, नीरज मुरकुटे, यशवंत रणनवरे, राजाभाऊ कासार, अमोल कोकणे, विरेश गलांडे, आबासाहेब गवारे, कंत्राड महाराज राजेंद्र, अच्युतराव बडाक, प्रवीण बरगडे, यशवंत बनगर, प्रफुल्ल दांगट, युवराज थोरात, ऍडव्होकेट उमेश लटमाळे, भास्करराव मुरकुटे, राजेंद्र तिरे, बाळासाहेब राऊत, अनिल भगवान ताके. म्हणजे संचालक अशोक सहकारी, जो कारखाना साखर कारखाना आहे, श्रीराम बाजारपूर समिती आहे, बाजार समिती आहे, या अशोक सहकारी कारखान्याचेही बरेच पदाधिकारी, श्रीराम बाजार समितीचेही पदाधिकारी, आप सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांचाही आज माननीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश होत आहे. त्यानंतर श्रीरामपूर या तालुक्यातील उबाटाचे शहर प्रमुख संजय छल्लारे, उबाटाचे उभासनाचे शहर प्रमुख सिद्धांत छल्लारे, उबाटाचे माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावत. पहिले हे होते, पहिले आपण श्रीरामपूर अशोक सहकारी साखर कारखाना बाजार समिती मुरकुटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत ज्यांचे प्रवेश होत आहेत त्यांनी सर्वप्रथम प्रवेशाला यायचंय. थांबा चला रे साहेब, 2 मिनिटं थांबा. तानाजी मुरकुटे साहेब माजी आमदार यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. शिवसेना पक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की. उबाठा छल्लारेजी हे या. उबाठा श्रीरामपूर तालुक्यातील उबाटाचे शहर प्रमुख संजय छल्लारे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. मुरकुटे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुरकुटे साहब तुम आगे बढ़ो. बोला भाईदास महाराज की. शिंदे साहेबांचा. चला संजय छल्लारे तुम आगे बढ़ो. यानंतर श्रीरामपूर उबाटा उबाटाचे शहर प्रमुख संजय छल्लारे, शहर प्रमुख युवासेना उबाटा सिद्धांत छल्लारे, नगरसेवक माजी लक्ष्मण कुमावत, नगरसेवक भगवान उपाध्याय, उबाटाचे उपजिल्हा प्रमुख शेखर दुबैया, प्रगत बागायतदार सोटी, तेजस बोरवाके, रोहित नाईक, दत्तात्रय करडे, संजय साळवे, यांनी प्रवेश झाला त्यांनी खाली उतरा त्या बाजूला. संजय परदेशी, राजेंद्र बोरसे, महेंद्र टाटिया, अखिल पठाण, सुहास परदेशी, शरद गवारे, ज्ञानेश्वर सारंगर, फिरोज शेख,
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे सगळे श्रीरामपूर उबाटा गटातील संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली आलेले सर्व पदाधिकारी यांचा माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहेत। उबाटातील सर्व श्रीरामपूर तालुक्यातील हे सर्व पदाधिकारी श्रीरामपूर असे सगळे प्रवेश झालेले आहेत। सर्वांचे जाहीर आज प्रवेश आपल्या पक्षामध्ये होत आहे। शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावाती विचार पुढे नेणारे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करणारे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज हे जाहीर प्रवेश होत आहे। त्यांचे प्रवेश झाले असतील तरी हॉलच्या बाहेर त्या रस्त्या दरवाजाने बाहेर पडायचं आहे। शहापूर तालुका सगळ्यांचे प्रवेश होणार नाहीये। प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील तालुक्यातील 10 कार्यकर्ते 10 पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतील, त्यांना प्रवेश देतील, हे आपण सगळ्यांनी नोंद ठेवायचे। शहापूर तालुका आसनगाव उभाटा जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर एक मिनिट ठाकूर थांबा, एक मिनिट थांबा, सगळ्यांनी शांत राहा, 2 मिनिटं। या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील माजी आमदार माननीय तानाजीराव मुरकुटे साहेब यांचा आज माननीय साहेबांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश झालेला आहे। मी मुरकुटे साहेबांना विनंती करतो की आपण आज शिवसेनेत आलेला 2 मिनिटात आपलं आपण मनोगत व्यक्त करावं। आज आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या समोर आपण शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्या आपल्याला या पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ज्या पद्धतीप्रमाणे आपलं राजकीय कामकाज करायचं आहे, सामाजिक सेवा आणि सर्व तऱ्हेचं काम या शिवसेनेमधून आपल्याला करायचं आहे। निश्चितपणे आपल्याला या पुढच्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन लाभणार आहे, त्यांचे शुभेच्छा आपल्याला लाभणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपण चांगल्या तऱ्हेने काम करू, सर्वांना बरोबर घेऊ, सर्व समाजाच्या लोकांना सर्व धर्माच्या लोकांना आपण बरोबर घेऊ आणि हिंदू म्हणून आपण चांगल्या तऱ्हेने आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण काम करू, एवढे त्या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। धन्यवाद। कोणी गोष्ट स्टेजवर येण्याचा प्रयत्न करू नये। मला प्रातिक स्वरूपामध्ये त्यांनी आपल्याला प्रवेश दिलेला आहे, प्रातिक स्वरूपामध्ये प्रवेशाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे, तेव्हा कृपा करून कोणीही वर येण्याचा प्रयत्न करू नये। पुन्हा एकदा या शिवसेना सर्व सहयोगाचे पदाधिकारीचे मी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। या 1 मिनिट साहेब सगळ्यांना नंतर भेटतील। प्रवेश सगळ्यांचे झालेले आहेत। मुरकुटे साहेबांनी स्वतः सांगितले प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा प्रवेश झालाय। मी साहेबांना विनंती करतो की पुढचे प्रवेश होण्यापूर्वी साहेब आपल्याशी थोडं मनोगत व्यक्त करतील, आपल्याला शुभेच्छा दिली पक्ष प्रवेशाबद्दल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की सगळ्यांना मनापासून डाऊन अँगल होतो खूप खूप शुभेच्छा। आज
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि त्यांच्या सोबत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, नगरसेवक आणि त्याचबरोबर संजय छल्लारे पण आले. आपले शहर प्रमुख उबाटा 25 वर्ष नगरसेवक म्हणून ते काम करतायत. आणि सर्व मान्य, सगळ्यांनी नावं घेत नाही मी. लक्ष्मण कुमार घेऊ का? बर ठीक आहे. शेखर दुबैया, लक्ष्मण कुमार, भगवान उपाध्याय, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, कार्यकर्ते, त्याचबरोबर ज्ञानेश्वर तळपाडे आले. ते शापूर तुम्ही तर थांबला ना. शापूरचे तळपाडे आहेत, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सरपंच, स्वप्नील भोईर, जयश्री भुजेकर, प्रगती डोळसे, दिशा देशमुख, सुरेखा गाडेकर आणि शिक्षक सेनेचे डॉक्टर दिलीप सूर्यवंशी व इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि सगळेच ज्यांनी प्रवेश केला ते सगळे शिवसैनिक, मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. इथं आपले लोखंडे साहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, सर्व पदाधिकारी, धनंजय वगैरे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत, कल्पगारे आहेत. आणि मी सगळ्यांचं मनापासून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. भानुदास मुरकुटे यांचा नातू कुठे गेला? नीरज. आता हा नीरज मुरकुटे कुठे शिकून आला तू? युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी, ऑस्ट्रेलिया शिक्षण करून आलाय. पण त्याने इच्छा व्यक्त केली मला शिंदे साहेबांच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करायचं आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करतो. आणि असे सुशिक्षित मुलं या ठिकाणी आज राजकारणामध्ये येत आहेत, समाजकारणामध्ये येत आहेत. खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की याचं उदाहरण मुद्दाम मी दिलं कारण आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी 4 देशाचा दौरा दिला होता. आणि ऑपरेशन सिंदूर आणि भारताची भूमिका काय आहे आणि पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा उघडा करण्यासाठी या ठिकाणी शिष्टमंडळ गेलं. आणि असे 6 शिष्टमंडळ या ठिकाणी मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गेले. आणि एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुझ्यासारखाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं. आणि अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी त्या देशांना, आपल्या भारत देशाला समर्थन करण्याची विनंती केल्यानंतर त्या 4-5 देशांनी या ठिकाणी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला मनापासून शुभेच्छा यासाठी देतो की भानुदास मुरकुटेजी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतायत. मग आमदार होते ते, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आता साखर कारखान्याचे चेअरमन आहेत 40 वर्षापासून. आणि त्यामुळे ही सगळी त्यांची जी काही जुनी टीम आहे, ही जुनी टीम सोबत घेऊन त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे. आणि आपण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन चाललोय, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणूनच आपण दिलेला शब्द पाळतो. आणि गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये केलेला विकास, या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण आणल्या, लाडकी बहीण योजनेसारख्या, शेतकऱ्यांच्या योजना, तरुणांच्या योजना, ज्येष्ठांच्या योजना. आणि त्यामुळेच मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं, नव्हे तेवढं, न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश देखील मिळालं. आणि म्हणूनच यापुढे देखील असंच काम महायुतीचं पुढे सुरू राहणार आहे.
मी तेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आमची टीम देवेंद्रजी अजितदादा टीम म्हणून आम्ही काम केलं। आताही देवेंद्रजी आणि आमची टीम या ठिकाणी महाराष्ट्राला पुढे नेते आहे। या ग्रामीण भागातला शहरी भागाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस या ठिकाणी मुख्य प्रवाहात आला पाहिजे। या राज्याचा विकास, या राज्याची प्रगती या ठिकाणी झाली पाहिजे, या राज्याची समृद्धी झाली पाहिजे। पूर्वीचं भानुदासजी सरकार होतं, स्थगिती सरकार होतं। आता आपलं स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे, आपलं समृद्धी सरकार आहे, आपलं विकासाचं सरकार आहे। आणि म्हणूनच आपण पाहताय की या ठिकाणी आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आणि म्हणूनच महायुती आपण प्रचंड अतिशय मोठं यश मिळालं। आता तुमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी आल्यामुळे आणखी शिवसेना बळकट होईल आणि शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील। आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पुढे येत आहेत त्या देखील आपल्याला अशा जसं आपण विधानसभेच्या जिंकल्या तशाच निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देखील आपल्याला जिंकायच्या आहेत। आणि त्यासाठी आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक होणार आहे, आता नेत्यांची निवडणूक झाली आहे, आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। आणि म्हणून आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकासाठी देखील महायुती अतिशय खंबीरपणे उभी आहे आणि म्हणून तुम्ही योग्य वेळी या ठिकाणी सोबत आलेला आहात, त्यामुळे काळजी करू नका। तुमची पिढी पण आली आहे आणि तुमच्या नातवाची पिढी पण आली आहे, त्यामुळे आता एक ज्येष्ठही आहे तिथं सभागृहामध्ये आणि तरुणही लोक आहेत आणि त्यामुळे आज अशा प्रकारचं जे काही प्रवेशाचं हे आपण निर्णय घेतला तो खऱ्या अर्थाने या राज्याला पुढे नेणारे कोण आणि या राज्याला मागं खेचणारे कोण, काम करणारे कोण आणि कामामध्ये खोडा घालणारे कोण हे आपण ओळखलं। कारण लाडकी बहीण योजना देखील आपण अशी पाहिली, त्यावेळी देखील अनेक लोक म्हणाले हे लाडकी बहीण योजना काय होणार नाही आणि कोणी याच्यावर विश्वास ठेवू नका। पण तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो, एकदा शब्द दिला की मागे फिरणे नाही। आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, एकदा शब्द दिला की पुन्हा माघारी नाही। आणि म्हणून दिलेला शब्द लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी बंद होणार नाही। कोणी किती काही खोटं नाटं आरोप केले, कोणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा आम्ही दिलेलं जे काही वचननामा आहे तो टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेऊ। कारण प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आमचं महायुती सरकार नाही। भानुदासजींना खूप माहित आहे अगोदर काँग्रेस आणि सगळं, पण त्यांना माहित आहे आणि त्यांना हेही माहित आहे आता काम करणारे कोण आहे, विकास करणारे कोण आहे, सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून येणारे कोण आहेत। आणि म्हणूनच आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे आणि म्हणून तुमचं मी स्वागत करतो। शल्लारेंचं पण स्वागत, त्यांच्या सोबत मगाशी आलेले सगळे जे लोक आहेत त्यांचं, नगरसेवक आहेत त्यांचंही स्वागत करतो। आणि खास करून नीरज आपला त्याचं स्वागत करतो। एक तरुण पिढी ऑस्ट्रेलिया ते अहिल्यानगर असा प्रवास झालेला त्याला। आणि बाकी सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो। सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर वेळ लागेल, परंतु आपण एवढ्या लांबून दूरवरून इथं आलेला आहात, मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतोच। आणि एक मेळावा मोठा तिकडे आयोजित करा, मेळाव्यामध्ये तिकडे मी येईन, जिल्हास्तरीय मोठा मेळावाचं आयोजन करा, मी तिकडे त्या मेळाव्याला तिकडे नक्की येईन। आणि जे काही तुमच्या भागातली जी काही कामं आहेत, जे काही विकास प्रकल्प आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी सगळ्या सोडवायला हा एकनाथ शिंदे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे, ही खात्री आपल्याला देतो। छत्रपती शिवाजी महाराज की। आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र. चला चला या खाली या. चला चला पुढे चला या. चला या तिथे फोटो हे करतायत. चला हे येणार आहे त्याच्यामध्ये. चला 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 चला. बोल ना यार. चला अशोक पवन किरे, चंद्रकांत किरे, खट्टू पोटके, सागर काय करायचं माहिती ना. पकड मोबाईल. मोबाईल पकडणे 3 बाकी आहे. शिक्षक सेल प्रदेश महासचिव अमरावती वसंतराव वंपे अकोला, डॉक्टर मार्कंडेय चौरे गडचिरोली, प्रदीप सातोडे बुलढाणा आणि अकोला हे सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी आज माननीय साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. टिपो इकडे ठेवूया. टिपो आहे सर. घूम ठेवूया सर. शिक्षक लातूर जिल्हा बाकी आहे. लातूर जिल्हा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन दाणे यांच्या नेतृत्वात गौसिंगताई भुतेकर, दिशाताई देशमुख आणि सुरेखाताई गाडेकर यांच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी आहेत. आता स्टेज रिकामा प्रवेश झाले. त्यांनी स्टेज रिकामा चला ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी ज्यांचे प्रवेश झाले तरी उपसरपंच आता ज्यांचे प्रवेश झालेले आहे साहेब आता कोणाच्या भूमिकेत स्वीकारणार नाही. शिक्षक सेनेचे पदाधिकारी कोणी आता कोणीही मुलीने वगैरे घेऊन जाऊ नका. प्रवेश झाले आपले कार्यकर्ते खाली स्वागत
दिलीप सूर्यवंशी यांचे इकडे या इकडे या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी हो बंद करा स्टेजवर येण्याचा एंट्री बंद प्लीज एंट्री बंद आशीर्वाद पूर्ण छत्तीस जिल्ह्यात कार्यकर्ते जय भवानी जय शिवाजी थँक्यू चला ज्यांचे प्रवेश शिक्षक सेना हे माननीय देवरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेनेचे डॉक्टर दिलीप सूर्यवंशी देवेंद्रजी वसंतजी हे जे सर्व आमचे शिक्षक सेनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातले गडचिरोली अमरावती अकोला गडचिरोली छत्तीस जिल्ह्यातले सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं मनापासून सर्व मोठ गटातील सगळ्या पदाधिकाऱ्यांचं महिला शिक्षक सेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी काय नाव काय पाटील साहेब एक मिनिट पाटील साहेब एक चला घे फोटो घे ऐका ना थोडं मागे सर करा मागे मागे जरा उभे राहा यानंतर आता स्टेजवर कृपया कोणी होणे विनंती आहे ओके थँक्यू आणि माझा प्रसार माध्यमांशी बोलणार आहे कोणी थांबू नका आता माहिती देऊ का ओके थँक्यू पुढे घ्या मागे देऊ का एकच मिनिट हा आवाज नाही असेल मागे हा काय ते उडत आहेत पेपर उडत आहेत नको पेपर उडत आहेत प्रकाश पाटील प्रकाश पाटील बाकी उभे राहा मागे चला मोठ्या प्रमाणात चला बोला रोल हे रोल का सगळे सर नाशिक हा प्रवेश सर प्रवेशावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून काय वाटतं शिवसेनेकडे इन्कमिंग सुरूच आहे दररोज शिवसेनेमध्ये विविध जिल्ह्यातले लोक येत आहेत प्रवेश करत आहेत आज देखील नाशिक जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रवेश केला लातूरमधल्या लोकांनी प्रवेश केला शहापूरमधल्या अनेक पदाधिकारी नगरसेवक सरपंच यांनी प्रवेश केला आहे मला वाटतं हे प्रक्रिया जी आहे निरंतर सुरू आहे एका विश्वासाने लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आणि महायुती जे काम करते आहे
महायुतीच्या सरकारने मागच्या 2.5 वर्षात केलेलं काम हे देखील लोकांसमोर आहे. केलेला विकास, सुरू केलेला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि आता देखील देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आता आमची टीम काम करते आहे. अधिक वेगाने राज्याला पुढं आम्ही नेतो आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील आम्हाला पाठबळ मिळतं आहे आणि म्हणून एक डबल इंजिन सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे. विकासाला चालना देणारं सरकार कार्यरत आहे. काल परवाच आम्ही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील ओपन केला. असे अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून महाराष्ट्र नंबर 1 देशामध्ये राज्य आपलं निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने याचमुळे लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या ठिकाणी उद्योग येत आहेत, या ठिकाणी विकास होतो आहे, लोकांना रोजगार मिळतो आहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभही मिळतो. आणि म्हणून मी आलेल्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या भागामध्ये विकास आणि मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. सर, एक महत्त्वाचा आजचा विषय आहे तो म्हणजे आज सकाळी राहुल गांधी यांनी काही वृत्तपत्रांना मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत की महाराष्ट्रातली निवडणूक विधानसभेची चोरली गेली होती. काही टक्के जे आहे ते शेवटच्या वेळी वाढवले गेले होते. काही प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फेक वोटर्स त्यामध्ये बनवले गेले होते आणि पूर्णतः ही निवडणूक जी आहे ती चोरली गेली होती. त्या वाटतं पुन्हा एकदा मुद्दा त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचा त्यांनी पुढे आणला. या अगोदर देखील संविधान खतरेमध्ये असं देखील त्यांनी सुरुवात केली होती निवडणूक. लोकसभेला देखील असंच फेक नॅरेटिव्ह त्यांनी पसरवलं. संविधान खतरे में आहे, आरक्षण जाणार, अशा प्रकारचं फेक नॅरेटिव्ह, खोट्या बातम्या पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल केली होती. परंतु आता जे त्यांनी काही ठिकाणी भाष्य करून काही ठिकाणी त्यांचा लेख आलेला आहे आणि म्हणून आता देखील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतांवर मिळालेली मतं असतील, पडलेली टक्केवारी असेल, यावर देखील त्यांनी खऱ्या अर्थाने टीका केलेली आहे. मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने दिलेलं लँडस्लाईड मॅन्डेट या देशाने पाहिलेलं आहे. परंतु राहुल गांधी यांना पूर्ण देश ओळखतो. ते कधी काय बोलतील, कधी कुणावर टीका करतील आणि परदेशात विदेशात जाऊन देखील आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांवर टीका करण्याचं काम ते करतात. आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पानिपत झालेलं आहे, चारी मुंड्याचीच लोकांनी केलेलं आहे, ते त्याला म्हणतात गिरे तो भी टांग ऊपर, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. खरं म्हणजे मी हेही सांगेन की देशामध्ये ज्यांची उरली नाही पत ते व्यक्त करतायत आपलं मतावर. त्यामुळे हे देखील दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने आज भारत जोडो यात्रा काढली, परंतु तरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ती यात्रा आली. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे या ठिकाणी महायुतीच्या बाजूने मतदान केलं. लोकसभेला त्यांना जागा जास्त मिळाल्या तेव्हा त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही, ते शांत राहिले. तेव्हा मतदार बरोबर होते, निवडणूक आयोग बरोबर होता आणि सगळं बरोबर होतं. मग अगदी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकांनी आम्ही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जसं लोकसभेमध्ये त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल केली हे आमच्या लक्षात आल्यानंतर महायुतीने पूर्ण नियोजन केलं आणि नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही निवडणुका लढवल्या आणि 2.5 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 नंतर या देशाचा झालेला विकास बघा आणि 2014 पूर्वीचं झालेलं काम बघा. आणि म्हणून गेले 50-60 वर्ष काँग्रेसची राजवट होती.
या देशातल्या नागरिकांना काय मिळालं? कुठला विकास मिळाला? गरिबी हटाव म्हणून गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली नाही, गरीब हटला. परंतु तेच जवळपास 30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलं. 80 कोटी लोकांना जे भुकेलेलं अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं. अनेक योजना केल्या, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. लखपती दीदी योजना केली, ड्रोन दीदी योजना केली, उज्ज्वला योजना केली, जनधन योजना केली, अनेक योजना केल्या. आणि सर्वांना घरं म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने फक्त आणि फक्त राजकारण केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो या राहुल गांधी यांना की त्यांच्या पक्षाची जी काय पद घसरलेली आहे, आज त्यांच्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षातले आज आपण पाहिलं त्यांच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मोठमोठे नेते गेले. ज्योतिरादित्य शिंदे, गुलाब नबी आझाद, हेमंत बिश्व शर्मा, अशोक चव्हाण अशी कितीतरी लोक आहेत की ती लोक त्यांना सोडून गेली. आज पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर याचं जे शिष्टमंडळ केलं त्यामध्ये देखील शशी थरूर गेले. शशी थरूर यांना पाठवलं आणि शशी थरूर यांना पाठवल्यामुळे काँग्रेसला प्रचंड त्यांच्यावर राग आला आणि त्याच्या विरोधात बोलू लागले. अरे हे देशाचा विषय आहे. आज 6 शिष्टमंडळ गेली वेगवेगळ्या देशांमध्ये, 34 देशांमध्ये भारताची भूमिका पटवून दिली आणि पाकिस्तानचा दहशतवादी बुरका फाडून टाकला. त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्याचाही मला अभिमान आहे. मला मगाशी त्याच्यासाठी सत्कार केला आमच्या प्रकाश पाटलांनी की यशस्वीपणे या ठिकाणी भारताचं नेतृत्व या सर्व 6च्या 6 शिष्टमंडळांनी केलं आणि 34 देशांचा पाठिंबा आपल्या भारताला मिळवून घेतला, लोकांनी दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. तुम्ही आतापर्यंत तुम्ही मिसाईलचा हिशोब मागताय, त्या किती गोळ्यांचा हिशोब मागताय. अरे बाबा, माझं त्यांना विचारणं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये निरपराध मुंबईतले शेकडो लोक मेले, त्यांचा हिशोब मागा. मग सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले, त्यांचा हिशोब मागा. संसदेवर हल्ला झाला, त्यांचा हिशोब मागा. बॉर्डरवर सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेली जात होती, त्यांचा हिशोब मागा. तुम्ही कसला हिशोब मागताय? आणि हे तर तुम्ही जे मॅच फिक्सिंगचं बोलताय, जेव्हा तुमची राज्य जिंकतो काँग्रेस, जेव्हा राज्य जिंकतं काँग्रेस, जेव्हा निवडणुका जिंकतं तेव्हा मॅच फिक्सिंग नसते. तेव्हा बरोबर असतो निवडणूक आयोग, तेव्हा बरोबर असते निवडणूक यंत्रणा, तेव्हा बरोबर असते EVM. जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की हे सगळी ओरड सुरू होते. मग 21 देशांमध्ये 21 राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्ष NDAचं सरकार आहे. मग तिथे सगळीकडे मॅच फिक्सिंग केली आहे, मॅच फिक्सिंग केली आहे. अरे 24/7 एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण असं म्हटलं तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदीजी. मग का तुमचा जळफळाट होतोय? तुम्ही काम करा ना, तुम्ही काम करा. आणि म्हणून की खऱ्या अर्थाने राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला पराभव का होतोय. आज विरोधी पक्ष नेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे सुपडा साफ करून टाकलेला आहे, कामाला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की अख्खा देश या भारत पाकिस्तानच्या लढाईमध्ये मोदीजींच्या मागे उभा राहिला, लष्कराच्या मागे उभा राहिला, तिन्ही सेना दलाच्या मागे उभा राहिला. आणि हे तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. या पाकिस्तानच्या लढाईच्या विरोधामध्ये, आपल्या लष्कराच्या कारवाईच्या विरोधामध्ये, ऑपरेशन सिंदूरच्या विरोधामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ही कुठली देशभक्ती आहे, हे कुठली राष्ट्रभक्ती आहे, असा माझा सवाल आहे. आणि म्हणून विदेशात जाऊन देशाची नेहमी बदनामी करणाऱ्या राहुल गांधींनी अनेक वेळा हे केलेलं आहे, अनेक वेळा असं भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून मी काय बोलणार त्याच्यामध्ये.
मी आतापर्यंत बोललो नव्हतो, पण असा देशावर जेव्हा देशाचा विषय येतो त्यावेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती प्रत्येकाच्या रक्तामध्ये जागृत झाली पाहिजे. असं नाही देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करणं, हे तर सोच गांधी आणि पुढे बोलू काय त्यांचं नाव राहुल गांधी म्हणू. आणि म्हणून चांगले विचार हे केले पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि जनतेचा जो काय कल आहे, जनतेचा मॅन्डेट स्वीकारला पाहिजे. हे तमाम महाराष्ट्रातल्या 13.5 कोटी जनतेचा अपमान आहे. हा संपूर्ण मतदारांचा अपमान आहे. मॅच फिक्सिंग म्हणणं आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि म्हणून या अपमानाचा बदला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही सर्व जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी मतदान केलेलं आहे कामाला, मतदान केलेलं आहे विकासाला. आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो की आता हे जे काय हे आता दाखवलेलं जे आहे तो ट्रेलर आहे. असंच जर ते बोलत राहिले तर पिक्चर जनता त्यांना दाखव. ठीक आहे, धन्यवाद. सर, सध्या पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे एकत्र यावाची चर्चा सुरू आहे. आपण देखील एनडीमध्ये आहात. मात्र पाहायला गेलं तर विक्रम केंद्रेकर म्हणतात की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, एकनाथ शिंदे देखील एकत्र आले पाहिजे, शिवसेना एकत्र आली पाहिजे. मात्र काय वाटतं अनेक ठाकरे गटाचे लोक तुमच्याकडे प्रवेश करत आहेत, महाराज दूर करत आहेत. खरं म्हणजे मी एकच सांगतो की लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये त्यांना मोकळीक आहे. परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे. काही ठोस असा निर्णय झाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. सध्या मिठी नदीबाबत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे. पाहायला गेलं तर यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल होत आहे. मात्र या संदर्भात कसं बघता मिठी नदीचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. आतापर्यंत जो भ्रष्टाचार, खरं म्हणजे मिठी नदीमधला जो काही भ्रष्टाचार आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि मुंबई महापालिकेचे पैसे हा जनतेचा पैसा आहे. हे मिठी नदीचा हा इतिहास आहे. किती वर्षापासून मिठी नदी आम्ही बोलतोय. आणि म्हणून मिठी नदीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कुठलीही सूड भावनेने कुठलीही कारवाई करणार नाही, केली नाही. आम्ही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली. आता देवेंद्रजी आहेत, आम्ही महायुती म्हणून कुठलंही राजकीय आक्षापोटी कुठलाही आम्ही कुणावरही सूड उगवण्याचं काम करणार नाही. पण ज्यांचं पाप आहे ते पापही झाकलं जाणार नाही. ज्यांनी पापा केलेली आहे त्या मिठीच्या गाळामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, कोण रुतलेलं आहे, हे तर सगळं बाहेर येईलच. त्यामुळे चौकशी होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींसाठीचा जो निधी आहे तो बालसंगोपन विभागातील अनाथ बेघर जे मुलं आहेत त्यांच्या योजनेचा निधी वळवण्यात आलेला आहे असं आरोप केलेला आहे. अनेक लोकांनी आरोप केलेला आहे. हे बघा, हे सगळे आरोप खोटे आहेत, हे बिनबुडाचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो कुठलीही योजना बंद झालेली नाही. सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आणखी कुठले आदिवासी विभाग असेल. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना पण सुरू आहे, ही सुरू राहणार. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्ष करतायत. त्यामुळे याच्यात कुठलाही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत. शेतकऱ्यांसाठी 3 दिवस पाऊस पडणारा मोठा मुसळधार मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईमध्ये देखील मोठ्या ठिकाणी पाणी तुंबलं होतं. काय एकंदरीत तुमच्याकडनं जिल्हा प्रशासनाला काय निर्देश देण्यात आले का? पुन्हा एकदा जिथं जिथं अवकाळी पाऊस पडला आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः, आम्ही दोन्ही, मी स्वतः अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. तिथे तात्काळ पंचनामे होतील आणि त्यांना नुकसान भरपाई मिळेल. अयोध्येच्या वेळीच एकनाथ शिंदे जे आहेत ते जाणार होते शिवसेनेसोबत आणि त्याचवेळी आमचं बोलणं झालं होतं एकमेकांशी. तर संजय राऊत यांनी ABP माझ्या गटावर येऊन बोललेलं आहे.
पुन्हा एकदा आपलं नाव घेतलेलं आहे त्या पुस्तकाच्या नंतर. म्हणजे अयोध्येच्या वेळी ज्यावेळी दौरा झालेला होता 2021 त्याचवेळी शिवसेनामधून बाहेर पडणार होते, तुम्ही देखील आमच्याबरोबर बाहेर पडा असं ते मला म्हणाले होते. मला नातवंड आहे त्यामुळे मी काय जाणार नाही कुठे, दुसरं काही विचार करणार नाही असं मला म्हणाले होते संजय राऊत. असं संजय राऊत बोलतात. ते काय म्हणाले ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, मला काय विचारताय. त्यामुळे त्यांनी तुमचं मी तर नाव माझं काम करून मोकळा झालो. अरे बाबा, जे बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडून कुणाशी सोयरीक केली, जे बाळासाहेबांना कधी नको होतं, त्यांच्यावर सत्तेसाठी खुर्चीसाठी तुम्ही गेला, तर मी त्याच्यावर काय बोलणार. आता बाळासाहेबांनी नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन नसतं खोटं बोलणार. ठीक आहे.